मंडळी नमस्कार. जर तुम्ही एखाद्याला उधार पैसे दिलेले असतील तर आता हे उधार पैसे 100% तुम्हाला परत मिळतील जर तुम्ही या 11 ट्रिक्स वापरल्या तर. अजिबात वेळ न दवडता तुम्हाला पहिली ट्रिक मी सांगतो. याला म्हणतात इन्स्टॉलमेंट ट्रिक, म्हणजे तुकड्या तुकड्यात पैसे. नक्की काय करायचंय बघा, लक्षपूर्वक ऐका. अनेकदा समोरच्या व्यक्तीकडे एकदम मोठी रक्कम देण्यासाठी पैसेच नसतात किंवा तशी त्याची मानसिक तयारी नसते. अशा वेळी त्यांना सांगा, मला माहितीये तुला एकदम जमणार नाही, पण मला आता गरज आहे. तू दरमहा फक्त अमुक अमुक रक्कम मला देत जा. आता यानं फायदा काय होतो बघा. मोठी रक्कम देण्यास घाबरणारी व्यक्ती छोट्या रकमेसाठी सहज तयार होते आणि एकदा पैसे येण्यास सुरुवात झाली की त्यांचा देण्याचा फ्लो सेट होतो. म्हणजे हळूहळू दर महिन्याला, दर 15 दिवसाला ही व्यक्ती तुम्हाला थोडे का होईना पैसे देऊ लागते. याला म्हणतात इन्स्टॉलमेंट ट्रिक किंवा तुकड्या तुकड्यात पैसे मिळवण्याची ट्रिक. आता ट्रिक नंबर 2, इमर्जन्सी किंवा मजबुरी दाखवण्याची ट्रिक. याच्यात काय करायचं बघा. समोरच्या व्यक्तीला असं वाटू देऊ नका की तुमच्याकडे खूप पैसे आहेत. उलट तुम्हालाच पैशांची प्रचंड गरज आहे असं दाखवा. त्यांना कॉल करून सांगा, घरात मेडिकल इमर्जन्सी आली, मुलाची फी भरायची किंवा बँकेचे हप्ते थकले आहेत. जेव्हा समोरच्याला समजतं की तुम्ही अडचणीत आहात तेव्हा त्याच्यावर एक नैतिक दबाव येतो. गरज आहे म्हटल्यावर पैसे मिळण्याची शक्यता 80% वाढते. यालाच म्हणतात इमर्जन्सी किंवा मजबुरी दाखवण्याची ट्रिक. चला, ट्रिक नंबर 3, हिशोब चुकवण्याची युक्ती, म्हणजे द सेटलमेंट ट्रिक. याच्यामध्ये नक्की काय करायचं बघा. कधी कधी समोरच्याला वाटतं की पूर्ण रक्कम देणं आपल्याच्यानं शक्य नाही आणि म्हणून तो देणंच टाळतो. त्याला सांगा, बघ तुला 5 लाख रुपये देणं शक्य नसेल तर तू मला आता फक्त 4 लाख रुपये दे आणि आपण हा विषय इथेच संपवू. फुल अँड फायनल सेटलमेंट. मलाही पैशांची गरज आहे आणि तुलाही ओझं नको. यानं फायदा काय होतो माहितीये का. 10-20% रक्कम सोडून दिल्यास अनेकदा अडकलेली मोठी रक्कम त्वरित परत मिळते. समोरच्याला याच्यामध्ये स्वतःचा फायदा दिसून येतो. थोडक्यात तुमचे 10-20% पैसे जातील परंतु तुमचे पैसे तुम्हाला परत किमान मिळतील. याला म्हणतात हिशोब चुकवण्याची युक्ती. ट्रिक नंबर 4, जामीनदार किंवा साक्षीदाराची ट्रिक. म्हणजे काय चला बघूया. जर त्या व्यक्तीनं पैसे घेताना कोणाला तरी सोबत आणलं असेल किंवा कोणासमोर व्यवहार झाला असेल तर आता त्या व्यक्तीला विश्वासात घ्या. ज्या मध्यस्थीनं तुमची ओळख करून दिली होती त्याला सांगा, भावा तुझ्या शब्दावर मी त्याला पैसे दिले होते, आता तो फोनही उचलत नाही, तूच आता काहीतरी मार्ग काढ. यानं फायदा काय होतो माहितीये का. समाजामध्ये आपली प्रतिमा खराब होईल या भीतीनं समोरची व्यक्ती मध्यस्थाचा शब्द मानून पैसे परत करण्याची शक्यता वाढते आणि मध्यस्थावर सुद्धा एक प्रकारचा दबाव येतो. तर अशा प्रकारे तुम्ही ही 4थी ट्रिक, जामीनदार किंवा साक्षीदाराची ट्रिक वापरू शकता. ट्रिक नंबर 5, कौटुंबिक भेटीची ट्रिक, द फॅमिली व्हिजिट. म्हणजे काय करायचं बघा. जेव्हा व्यक्ती फोनवर टाळाटाळ करते तेव्हा थेट त्याच्या घरी जाणं प्रभावी ठरतं. एकटं न जाता आपल्या घरातील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीला सोबत घेऊन त्यांच्या घरी चहापानासाठी जा. तिथं त्यांच्या पत्नी किंवा आईवडिलांसमोर अतिशय शांतपणे लक्षात घ्या, अतिशय शांतपणे विषयाची सुरुवात करा. यानं काय फायदा होईल. घरातल्या मोठ्या माणसांसमोर किंवा मुलाबाळांसमोर उधारीचा विषय निघाल्यावर समोरच्याला प्रचंड ओशाळवानं वाटतं, लाजल्यासारखं वाटतं. घरातून दबाव आल्यावर पैसे मिळणं सोपं होतं. याला म्हणतात कौटुंबिक भेटीची ट्रिक, द फॅमिली व्हिजिट. चला 6 नंबरची ट्रिक बघा. तिसऱ्या व्यक्तीचा संदर्भ वापरणं. म्हणजे काय करायचंय. जर ती व्यक्ती तुमचं ऐकत नसेल तर घरातील किंवा मित्रमंडळीमधील अशा व्यक्तीचा वापर करा
ज्याचा समोरची व्यक्ती आदर करते किंवा ज्याला ती घाबरते. एकतर ज्याचा ती आदर करते किंवा ज्याला घाबरते. तर ट्रिक काय? मी अमुक अमुक व्यक्तीकडून, जसं की वडील किंवा मोठा भाऊ, विचारणा झाल्यावर तुझं नाव सांगितलं आहे, ते आता तुझ्याकडे विचारणार आहेत. म्हणजे तुमचे स्वतःचे वडील किंवा तुमचा स्वतःचा मोठा भाऊ हे मला विचारत होते, मी त्यांना तुझं नाव सांगितलं, आता ते तुला विचारतील, तेव्हा तुझं तू बघून घे. यानं काय होतं माहिती का? सामाजिक प्रतिष्ठा जाण्याच्या भीतीनं अनेक जण पैसे परत करतात, घाबरून पैसे परत करतात. याला काय म्हणतात? याला म्हणतात तिसऱ्या व्यक्तीचा संदर्भ वापरणं. तुम्ही या ठिकाणी बाहेरची पण व्यक्ती वापरू शकता. गावातली किंवा तुमच्या परिसरातली जी व्यक्ती पदानं वगैरे मोठी आहे तिचा तुम्ही वापर करून घ्या. चला, पुढची ट्रिक आहे पुराव्यांचं मजबूतीकरण. फार महत्वाची ट्रिक आहे, द कन्फर्मेशन ट्रिक. यामध्ये काय केलं जातं? जर तुमच्याकडे आधी कोणतेही लेखी पुरावे नसतील तर आता ही ट्रिक फार कामाची आहे. त्या व्यक्तीला व्हॉट्सॲप मेसेज करा, भावा मी तुला 2 वर्षांपूर्वी जे 5 लाख रुपये दिले होते त्यापैकी आता किती बाकी आहेत, मला हिशोब लावायचा आहे. याने फायदा काय होतो माहिती का? जर त्यांनी हो 5 लाखच बाकी आहेत किंवा 3 लाख उरलेत असं उत्तर दिलं तर तुमच्याकडे कोर्टात किंवा पोलिसात दाखवण्यासाठी एक भक्कम लेखी पुरावा तयार होतो. आणि म्हणून तुम्ही ही ट्रिक, पुराव्यांचं मजबूतीकरण, नक्की वापरा. पुढची ट्रिक आहे वस्तूच्या स्वरूपामध्ये वसुली. काय करायचंय आपण? जर त्या व्यक्तीकडे रोख रक्कम नसेल तर त्यांच्याकडे असलेल्या मौल्यवान वस्तूंवर तुम्ही लक्ष केंद्रित करा. कशावर? मौल्यवान वस्तूंवर. तुझ्याकडे पैसे नाहीत तर ठीक आहे, तुझी ही दुचाकी किंवा ही सोन्याची चैन सध्या माझ्याकडे गहाण ठेव, जेव्हा तू पैसे देशील तेव्हा घेऊन जा, असं त्याला सांगा. याने फायदा काय होईल? किमान तुमच्याकडे काहीतरी मालमत्ता जमा राहते, ज्यामुळे तुमचं नुकसान भरून येतं, तुमचे पैसे बुडण्याची शक्यता कमी होते. याला म्हणतात वस्तूच्या स्वरूपात वसुली. पुढची ट्रिक आहे कायदेशीर नोटीसची भीती. अतिशय जबरदस्त ट्रिक आहे बरं काही. याला म्हणतात नॉन लिगल सुरुवात. यामध्ये काय करायचं? थेट केस करण्याऐवजी फक्त वकील मित्राकडून एक साधी नोटीस पाठवायची. माझ्या सीएनं किंवा माझ्या वकिलानं सर्व ट्रान्झॅक्शन तपासले आहेत आणि त्यांनी नोटीस पाठवण्याचा सल्ला मला दिलाय. मला तसं करायचं नाहीये, पण तू लवकर काहीतरी मार्ग काढ, असं त्याला कळवा. याने फायदा काय होतो? कोर्ट कचेरी या शब्दानं सामान्य माणूस घाबरतो आणि तडजोडीसाठी तयार होतो. याला म्हणतात कायदेशीर नोटीसची भीती. पुढची ट्रिक आहे सोशल मीडियाचा अप्रत्यक्ष वापर, म्हणजे द रेप्युटेशन प्रेशर. बघा, सोशल मीडिया म्हणजे काय? तर फेसबुक किंवा इन्स्टा, व्हॉट्सॲप वगैरे. थेट नाव न घेता सोशल मीडियावरती पोस्ट टाकणं. फेसबुक किंवा व्हॉट्सॲप स्टेटसवर काही लोक पैसे उधार घेतात आणि विसरतात. अशा लोकांपासून सावध राहा. अशा आशयाची पोस्ट टाका. किंवा त्याच्याच एखाद्या फोटोवर भावा फोन उचल, जरा काम आहे, अशी साधी कमेंट करा. यानं काय फायदा होईल? त्याला समजेल की तुम्ही आता सार्वजनिकरित्या विचारणा करू शकता, 4 चौघात विचारणा करू शकता. त्यामुळे त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचण्याची भीती निर्माण होते आणि ते खाजगीत येऊन व्यवहार पूर्ण करतात. या ट्रिकला काय म्हणायचं? सोशल मीडियाचा इनडायरेक्टली वापर करणं. आता मित्रांनो, तुम्हाला मी ट्रिक तर बऱ्याचशा सांगितल्या. एक अतिशय महत्वाचा व्यावहारिक सल्ला तुम्हाला सांगतोय, लक्षपूर्वक ऐका. पहिली गोष्ट, संयम ठेवा. रागाच्या भरात भांडण करू नका, कारण भांडण झालं की समोरची व्यक्ती काय म्हणणार? आता काय करायचं ते कर, मी पैसे देत नाही, अशी भूमिका समोरची व्यक्ती घेऊ शकते. सतत पाठपुरावा म्हणजे फॉलोअप. दर 2-3 दिवसांनी त्यांना आठवण करून द्या. त्यांना तुमच्या नावाचा कंटाळा आला पाहिजे इतका पाठपुरावा करा. असा पाठपुरावा केल्यानंतरच आपल्याला आपले पैसे परत मिळणार आहेत. आणि हो, कोणतीही ट्रिक वापरताना तुमचा आवाज आणि भाषा संयमित ठेवा. कायद्यानुसार पैसे मागणं हा गुन्हा नाही, पण धमकावणं हा मात्र गुन्हा ठरू शकतो. त्यामुळं शब्द जपून वापरा. तर मित्रांनो, अशा प्रकारे या 11 ट्रिक वापरून तुम्ही तुमचे उधार दिलेले पैसे परत मिळवू शकता. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा.
धन्यवाद.